श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः। मन्नाथः श्री जगन्नाथः मद्गुरुः श्री जगद्गुरुः मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नमः। परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या 1621व्या भागाचा मी पठण करीत आहे। आज भाद्रपद अमावास्या, बुधवार दिनांक 2 ऑक्टोबर 2024। उपदेशामृत संग्रह भाग 6 या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक 156 दिनांक 16/1/1993 या दिवशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचे पठण सुरू आहे। या पठणात पुढील भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात, नगरमध्ये मध्यंतरी एका महाराजांचा पहिला स्मृतिदिन त्यांच्या भक्तांनी साजरा केला। तेव्हा भक्तांनी दुसऱ्या महाराजांना त्यासाठी बोलवलं होतं। त्यांनी माझी माहिती मिळाल्यावर ते माझे दर्शन घेण्यासाठी आले होते। मी त्यांना अंगावर वस्त्र घातले, त्यांचा सत्कार केला, परंतु जेव्हा मी त्यांना दूध पिण्यासाठी दिले असता त्यांनी सध्या पाठ चालू आहेत तेव्हा बाहेर काही घेत नाही असे सांगून दूध घेतले नाही, म्हणजेच ते दूध अव्हेरले। पण नंतर मला बाहेरून असे कळले की आलेली माणसे बाहेर दुसरीकडे जेवणही घेतात। ती माणसं गावात आल्यावर श्रीमंतांकडे उतरतात, म्हणून त्यांच्या पैशाचेही दोष यांच्या वागण्यात परिणाम करतात। परमपूज्य महाराजांनी सांगितले की आलेल्या पाहुण्यांनी दूध घ्यायला हवे होते। त्यांनी इथे येऊन असा देखावा करायची काहीच आवश्यकता नव्हती। मी एवढे प्रेमाने त्या व्यक्तीला मान देऊन अंगावर वस्त्र घातले। ती व्यक्ती बाहेर जाऊन साधे न शोभणारे कपडे वापरत असते। त्याने कृष्णाचे रूप घेऊन भागवत सप्ताह केला, हे योग्य नाही। खरे पाहता स्मृतिदिनी भागवत सप्ताह करू नये, तर अन्नदान करावे हे ठाऊक नसणारे नावाचे शास्त्री असतात। अंगावर वासाचे स्प्रे मारून जे दर्शनाला येतात व कार्यक्रम पार पाडतात, हे योग्य नाही। कोणीही तुम्ही भक्तांनी अंगावर स्प्रे मारून दर्शनाला येऊ नये, ते मला आवडत नाही। भक्तांनी साधे राहायचे, याचा अर्थ अंगावर एकदम जुनाट कपडे घालूनही येऊ नये। परमार्थाची बाजू कुठेही उणी पडता कामा नये। ईश्वराच्या दर्शनाला येणाऱ्यात काहीही डावे उजवे नसते। झाडाच्या डहाळीला कमी जास्त फळे फुले नसतात। मला व्यवहार सांभाळायला आवडतात, पण अशी माणसे दर्शनाला आली की राग येतो, मनास त्रास होतो। सर्व भक्तांनी पठण मनन वाचन असे करावे। रामाचे कृष्णाचे रूप घेऊन कोणीही फिरू नये। पारमार्थिक जीवनात परमेश्वराला त्याचे रूप घेतलेले आवडत नाही। वैष्णव लोकात ही कीड लागली आहे। केस काळे केल्याने कोणीही गोजीरवाणे दिसत नाही। ईश्वर सान्निध्य ज्यांना लाभले आहे त्यांना पाहून सर्वांना आनंद वाटतो। त्यासाठी ईश्वर सान्निध्यासाठी उत्तम आचरणाचा विचार करा। हे ईश्वर सान्निध्य एकालाही लाभले तरी सर्वांना त्याचा उपयोग होतो। वाहत्या पाण्याचा सर्वांना लाभ होतो। ईश्वर तुमच्या स्वप्नातही येऊ शकणार नाही। जीवन रोज उजळून काढल्यावर थोडेफार ज्ञान मिळते। या आमच्यासारख्या माणसांना कधीही खाजगी जीवन राहत नाही। तुम्हाला मदत करीत असताना शरीराची क्षमता कमी होते। कार्य प्रचंड असते, खाण्यात बंधने असतात। परमार्थात ज्ञान शिकवा, त्याचा स्वाद इतरांना द्या, पण त्याची नाटके करू नका। परमेश्वराची सेवा करण्यास सगळ्यांना परवानगी आहे। दर्शनालाही बंधन हे हवेच। मी तुमच्यासाठी रात्री 8 ते 9 दर्शनाला बसतो, हे खूप आहे। नाहीतर तुम्ही आरामात दुकाने बंद करून 10 ते 10:30 आला असता व रात्री 12:30-1ला गेला असतात। पूर्वी दुपारची आरती झाल्यावरही दर्शन देत असे, परंतु आता दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत दर्शन दिलेले देवाला आवडत नाही। आपण समाजाकडे आश्रमासाठी व या आपल्या वैदिक कार्यासाठी जी मदत मागतो तिला भिक्षा म्हणतात। ही आपण आपल्या स्वतःसाठी
अथवा आपल्या पोटासाठी मागत नसतो. जे लोक स्वतःसाठी व त्याच्या पोटासाठी मागत असतात त्याला भीक असे म्हणावे, व अशी भीक केवळ भिकारीच मागत असतात. भिक्षा मागण्याचेही एक शास्त्र आहे. जिथे एकदा भिक्षा स्वीकारली आहे तिथे पुन्हा जायचे नसते. अशा प्रकारची भिक्षा श्री रामदास स्वामींच्या काळीही मागितली जात असे. ओम भवती भिक्षान देही, जय जय रघुवीर समर्थ हे असे म्हणेपर्यंत त्या घरातील व्यक्तीने भिक्षा वाढण्यास आले पाहिजे. जर कोणी आलेच नाही तर सरळ पुढच्या दारी जायचे, अशी त्या काळी पद्धत होती. आपल्या या कार्याला जी मदत समाजाकडून मिळवायची आहे ती मानाने घ्यायची आहे. जे काही कोंबडीसमोर 4 दाणे मेहरबानी म्हणून टाकतात तसे होता कामा नये. आपल्या आश्रमात राणी कुत्री आहे, तिला सुद्धा प्रेमाने खायला दिले तरच ती खात असते. जर तिच्यासमोर आपण काही खाण्याची वस्तू लांबून टाकली, जोरात फेकली, तर ती त्या वस्तूकडे पाहतही नाही. हे खरोखरी सर्व आश्चर्यजनक आहे. आपण तर मनुष्य जन्म मिळालेली मंडळी, आपल्याला या गोष्टी लक्षात यायलाच पाहिजेत. आता नुकताच एका व्यक्तीने 11,000चा चेक अशाच प्रकारे पाठवला होता. माझ्या लक्षात ही गोष्ट आल्याने मी तो चेक पुन्हा त्या भक्ताबरोबर परत पाठवून दिला. अशा प्रकारचे चेक पाठवून या व्यक्ती समाजात स्वतःला दानशूर म्हणून घेतात. अशा व्यक्तींना उद्या समाजात काही अडचण आली तर ते आपण सर्वांनी त्यांच्या मागे उभे राहावे अशी अपेक्षा करतात. तुम्हा सर्वांना परत मी सांगून ठेवतो की ऐसे स्वामी पुन्हा होणे नाही. मी जन्माने 8वा असल्याने सर्व गोष्टी माझ्या लक्षात येत असतात. येथील बांधकाम तुम्ही सर्व पाहत आहात. ते एकही दिवस पैशासाठी थांबलेले नाही. रोज काम हे चालूच आहे. कसलाही खंड पडत नाही. परमेश्वराशी त्यासाठी माझे भांडण नित्याचे चालू असते. मी त्याला नेहमी सांगत असतो की तुझी सेवा करीत असताना आमच्यावर कधीही कोणताही गैरप्रसंग येता कामा नये. मी दुसरे तुला काही मागत नसतो, तशी तुझी कुवत मोठी आहे. आता परीक्षा पाहणे पुरे झाल्या. अखेरीस आपल्याला कार्य हे करायचे आहे. आता परिस्थिती बदलली आहे. सुनेला सुना आल्या तरी पहिल्या सुनेला त्रास दिला तर ते योग्य होणार नाही. माझेही तसेच आहे. माझ्या या परीक्षा घेणे त्यांनी बंद करायला पाहिजे. तुम्ही सर्व सामान्य माणसे आहात. तुम्ही नित्याने ईश्वराची सेवा करा, पूजा अर्चा करा. देवामध्ये घरी मोजकेच व आवश्यक तेवढेच देव ठेवा. देवामध्ये कुलस्वामी, कुलस्वामिनी, गणपती, शिवलिंग, अन्नपूर्णा, बाळकृष्ण एवढे एक एक असले म्हणजे पुरे आहे. देव उगीचच जास्त वाढवू नका. 3-3 मूर्ती एकाच देवाच्या ठेवून पूजेचे काम वाढवू नका व त्यासाठी गंध उगाळत बसू नका. हळदी कुंकूही वाहत बसत जाऊ नका. आवश्यक तेवढेच देव असावेत. काही लोक दुसऱ्याचे देव सुद्धा आपल्या घरी आणून ठेवतात. हे योग्य नाही. देवाबद्दल तुमच्या भावना चांगल्या ठेवा, परंतु त्याचे बद्दल अविचार होता कामा नये. आपला हा जन्म खरे तर कुलस्वामी व कुलस्वामिनी यांचे सेवेसाठीच असतो. तुमच्याकडे देवामध्ये जर शाळीग्राम असेल तर त्याची पूजा स्त्रियांनी करू नये. त्यातूनही काही अडचण असेल तर मुलांकडून देवाची पूजा करावी. काही जण तर मृत आईवडिलांचे टाक करून पूजेत ठेवतात. नवरात्रात सुद्धा काही ठिकाणी अशा टाकाची पूजा करतात. हे योग्य नाही. तसे केल्याने तुमच्याच आयुष्याचे नुकसान होईल. तुम्ही आयुष्यात वर येऊ शकणार नाही. लोक रूढीप्रिय असतात. काही वेळेला ते काहीतरी देवाबद्दल अंदाज ठेवतात, तर काही वेळेला ज्योतिषी मंडळीही काही काही देवांची सेवा करायला सांगत असतात. श्री गुरुदेव दत्त. गुरुबंधू आणि भगिनीनो, या पुढील हितगुज पठणासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.